भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषद स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रिया पार पडली। उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सचिन बोपचे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे प्रमोद तितीरमारे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हितेश चोपकर तर भारतीय जनता पक्षाचे शैलेश मेश्राम यांची निवड करण्यात आली। नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी सागर गभने यांनी ही निवड केली। मात्र सदर स्वीकृत सदस्याची निवड ही संविधानाच्या नियमानुसार नसून ही निवड नियमबाह्य असल्याचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी सांगितले। या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याचे सांगितले, तर यावर तुमसर येथील पीठासीन अधिकारी व नगराध्यक्ष सागर गभणे यांनी स्वीकृत सदस्यांची निवड ही नियमानुसार झाली असून जिल्हाधिकारी यांनी निवड प्रक्रियेसाठी जे नियम सांगितले त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली असे सांगितले। या राजकीय वातावरणाच्या घडामोडी शहरात मोठा तणावाचा वातावरण निर्माण झाला होता। काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मिळालेल्या सत्काराच्या ट्रॉफी त्यांनी नगरपरिषदेच्या दालनावर फोडून निषेध नोंदविला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धर्मेंद्र भूते, क्राईम रिपोर्टर, भंडारा जिल्हा। तुमच्याकडे आहे, मी देतोय, त्यात तुम्ही बघू शकता। यात कुठेही असं नमूद नाहीये की गुणोत्तरनुसार करायचे की असं करायचं। याच्यामध्ये सरळ आहे की जिल्हाधिकारी जे मला पाठवतील त्याच्यातनं मेंबर घ्यायचे। म्हणजे तुम्हाला अधिकार दिलेला कुणाला निवडायचा, गटनेता वगैरे असा काही नाही। इथं कुठे नमूदच नाही ना, त्या कायद्यात तसं काही नाही। कायद्यानुसार गटनेता जो आहे तो कलेक्टर पर्यंत लेटर देऊ शकतो, त्याच्या गटातर्फे याला मी नामनिर्देशांक देतात। मग त्याच्यानंतर जे नाव माझ्याकडे येतात ते कलेक्टर सभागृहामध्ये असं काही नाही। मला ते हे जे आहे ना, माझे अधिकार आहेत, जे कलेक्टर साहेब मला नामनिर्देशांक पाठवतात त्याच्यापैकी 3 सदस्यांची निवड करायचा तो माझा अधिकार आहे। म्हणजे असं मोठा गट, छोटा गट, क्रमानुसार असं नाही, इथं नमूदच नाही। म्हणजे जे जिल्हाधिकारी यांनी जे अर्ज दिले छानून त्याच्यापैकी 3 कोणतं, म्हणजे जसं आपला संख्याबळ 25 आणि मी एक 26 होतो, तर तो कॅल्क्युलेशन केल्यानंतर 3 निघतोय, त्या अनुषंगाने आपण 3ची निवड केली। साहेब, तुम्ही जे कायदा म्हणता ते आम्हाला देतात, पण तुम्ही स्वतः वाचून सांगा की कोणत्या कायद्याअंतर्गत हा तुम्ही निर्णय घेतलाय। हा बघा, एक इथं 6 असताना तर तुम्ही पण पाहिलं असताना मी वाचूनही दाखवलं, असं माझं म्हणणं होतं। म्हणजे तुम्हालाही वाचता येईल ना, म्हणजे मी वाचीन तर तुम्हाला बघता येईल असं मी म्हणलो। आता मी काय वाचून तुम्हाला कसं, तुम्ही जे 3 स्वीकृत सदस्य जे जाहीर केल्यात काय ते सभागृहाच्या मंजुरीने झाले काय? ऍक्च्युअली सगळ्यांची मंजूर होती, सगळ्यांना असं पाहिजे होता की एक बीजेपीच्या कोऑप यायला पाहिजे, एक राष्ट्रवादीच्या यायला पाहिजे आणि एक काँग्रेसच्या यायला पाहिजे। शैलेश भाऊ आहेत ते बीजेपीचे आहेत, प्रमोद भाऊ आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि जे मोंटू भाऊ आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत। तर तिन्ही पक्षाचे सर्व पक्ष समभाव या तत्वावर मी चालणारा एक नगराध्यक्ष आहे। त्याच्यामुळे मी सगळ्या पक्षांच्या लोकांच्या हे नाम फायनल केलं। पण भारतीय जनता पक्षाने अभिषेक कारेमोरे यांचे नाव नामनिर्देशित केलं होतं। पण त्यांना विचारा ना, त्यांच्या मनात काय होतं, त्यांच्या जे मनात होतं तेच झालंय आणि हे सगळी चर्चा होऊनच झालाय निर्णय। भाऊ, आज जी स्वीकृत सदस्याची निवड झाली ते नियमबाह्य आहे। निश्चितपणे ती जो आज ही निवड झालेली आहे हे नियमाविरुद्ध आहे। याला असं वाटलं का याला राष्ट्रपतीपेक्षा जास्त याला पावर आलेला आहे। एक पीठासीन अधिकारी याला असं वाटलं का राष्ट्रपतीपेक्षा मोठा झालेला आहे। हा घटनाबाहेर विरुद्ध आज यांनी निर्णय दिला, हे लोकांच्या कल्पनेच्या बाहेर आहे आणि निश्चितपणे ह्या निकालाला उच्च न्यायालयामध्ये आम्ही चॅलेंज करू।